तेलंगणामधून एक मोठी बातमी समोर येते। केसीआरची मुलगी ईडीच्या ताब्यात। तेलंगण राष्ट्र समितीच्या सरकारचा घोटाळा भोवणार असल्याची चिन्ह या निमित्ताने दिसतात। के कविता तेलंगणेची माजी अबकारी मंत्री के कविता यांना ईडीने यावेळेस समन्स बजावत ते त्यांना दिल्लीत आणणार असल्याची माहिती समोर येते। तेलंगणा राष्ट्र समितीच्या सरकारचा घोटाळा भोवणार असल्याचे चिन्ह तेलंगणामध्ये दिसतात। केसीआरची मुलगी ईडीच्या ताब्यात। ईडीने केसीआर मुलीवर कारवाई केलेली आहे। के कविता तेलंगणाची माजी अबकारी मंत्री आहे आणि आता के कविता यांना चौकशीसाठी दिल्लीला आणण्यात येणार आहे अशी मोठी माहिती समोर येते। तेलंगणा राष्ट्र समितीच्या सरकारचा घोटाळा भोवणार असल्याची चिन्ह या निमित्ताने दिसतात। केसीआरची मुलगी ईडीच्या ताब्यात असून चौकशीसाठी के कविता यांना दिल्लीमध्ये आणणार असल्याची माहिती समोर येते। माजी अबकारी मंत्री असून या संपूर्ण घोटाळ्यामध्ये त्यांचा हात असल्याचं यावेळेस ईडीने म्हटलेलं आहे आणि याच अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे। त्या ईडीच्या ताब्यात असून आता दिल्लीमध्ये त्यांची पुढील चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते।